नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बूस्टर डोस बाबतची. आजपासून संपूर्ण देशभरात बूस्टर डोस द्यायला सुरुवात होतीये. ज्येष्ठ नागरिक, आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यात येणार आहे आणि त्यासाठी आरोग्य विभागानं तयारी केलेली आहे. ज्यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत, काही विशिष्ट अंतरानं हा बूस्टर डोस दिला जाणार आहे देशभरामध्ये आजपासून. या संदर्भातली माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आजपासून बूस्टर डोस जो मिळणार आहे त्यासाठी काय क्रायटेरिया आहे, कोणाकोणाला मिळणार आहे आणि त्यासाठी काय प्रोसिजर आहे? श्वेता, फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवक आणि त्याचबरोबर 60 वर्ष वयावरील जे नागरिक आहेत त्यांना हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांना सेकंड डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले आहेत अशा लोकांना हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 10 एप्रिल 2021 पर्यंत ज्यांचा सेकंड डोस पूर्ण झालेला आहे ते लोक हा जो बूस्टर डोस आहे ते तो घेण्यास पात्र ठरणार आहे. महाराष्ट्रात जर बघितलं तर असे सुमारे 9 लाख कर्मचारी आणि नागरिक आहेत जे या बूस्टर डोससाठी पात्र आहेत अशी माहिती मिळते. आजपासून केंद्र सरकारनं जाहीर केलेलं होतं की बूस्टर डोस द्यायला सुरुवात होईल. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा हा बूस्टर डोस द्यायला सुरुवात होईल. राज्यभरामध्ये विविध ठिकाणी हा बूस्टर डोस द्यायला सुरुवात केली जाईल. परंतु आपण जर बघितलं तर सुरुवातीला, विशेषतः सुरुवातीला ज्यावेळेला हा डोस दिला जात होता त्यावेळेला नागरिकांमध्ये, फ्रंटलाईन वर्करमध्ये, आरोग्य सेवकांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम होते. कारण हा तो वर्ग होता ज्यांना सगळ्यात पहिले लस दिली जाणार होती. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम असल्यामुळे अनेक फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवक किंवा ज्येष्ठ नागरिक असे होते जे डोस घेण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते किंवा अनेकांना भीती वाटत होती. त्यामुळे जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या लसीकरणाचा वेग जो होता तो अतिशय कमी होता. त्यामुळे 9 महिने याप्रमाणे जर आपल्याला बूस्टर डोस आणि सेकंड डोस मधलं अंतर ठेवायचं असेल तर किती नागरिक याला पात्र होत आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे राज्यभर जर 9 लाख लोक असतील आणि हे 9 लाख लोक राज्यभर विखुरलेले असतील तर किती लोकांना आज बूस्टर डोस पहिल्या दिवशी दिला जातो हे बघावं लागणार आहे. महानगरपालिकेकडून 10 तारखेपासून, म्हणजे आजपासून बूस्टर डोस दिला जाईल असं जाहीर जरी करण्यात आलेलं असलं तरी प्रत्यक्ष आज किती लोकांना बूस्टर डोस मिळतो किंवा किती लोक पात्र ठरतात हे बघावं लागणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसली तरीही तुमचा सेकंड डोस कधी झालाय हे तपासणीसाठी मात्र तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं गेलं, तुमच्या नावावर जे आधी रजिस्ट्रेशन केलं गेलं होतं ते तपासलं जाणार आहे. त्यामुळे आज पहिला दिवस असताना किती लोक या सुविधेचा, नवीन बूस्टर डोसचा लाभ घेतात हे बघावं लागेल. श्वेता, बरं प्रणाली, यासाठी काय वेळ देण्यात आली? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत हा डोस मिळणार आहे? दुसरी गोष्ट, जी आतापर्यंतची लसीकरण केंद्र होती त्या केंद्रांमध्ये बूस्टर डोस घेता येणार आहे का? महानगरपालिकेकडनं याच्याबद्दल विशेष असा खास वेगळा असा खुलासा करण्यात आलेला नाहीये. परंतु प्रत्येक आरोग्य केंद्रांवर आणि प्रत्येक ज्या ज्या लसीकरण केंद्र आहेत त्या लसीकरण केंद्रांवर अशा पद्धतीनं लसीकरण करता येऊ शकणार आहे. विशेषतः जे फ्रंटलाईन वर्कर आहे किंवा आरोग्य सेवक आहे त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये वेगळे लसीकरण, छोटे लसीकरण केंद्र सुरू करून तिथं डोस देण्यात आलेले होते. तीच पद्धत पुन्हा वापरली जाण्याची शक्यता जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मात्र ते लसीकरण जे केंद्र सार्वजनिकरित्या नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले होते तिथे जाऊन ते लस घेऊ शकतील. ज्या नागरिकांना, ज्या आरोग्य सेवकांना त्यांच्या घरापासून किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून जे लसीकरण केंद्र जवळ आहे तिथे जाऊन ते लसीकरण करू शकणार आहे. जी प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आज आरोग्य सेवक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक यांना बूस्टर डोस द्यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यासाठी आवाहन करण्यात आलंय की तुमचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले पाहिजेत, त्यानंतरच बूस्टर डोस घेता येणार आहे. कोरोना आणि तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राज्यामध्ये सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी आहे.
रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 या वेळेमध्ये नाईट कर्फ्यू आहे. राज्यामध्ये ही नवी नियमावली लागू झाली. त्याचसोबत शाळा कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयं 50% क्षमतेनं सुरू राहतील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतील. सलून आणि चित्रपटगृह 50% क्षमतेनं सुरू राहतील. तर मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद असणार आहेत. लग्न सोहळ्यासाठी 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे, तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांना परवानगी आहे. मुंबईतल्या लोकल वाहतुकीवरती कोणतेही निर्बंध असणार नाहीत असं सरकारनं सांगितलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हे नवे नियम नेमके काय आहेत. रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये नाईट कर्फ्यू असणार आहे. हे नवे नियम लागू झालेले आहेत. स्विमिंग पूल्स या काळामध्ये बंद असतील. जिम्स तसंच ब्युटी सलून 50% क्षमतेनं सुरू राहतील. मैदानं, उद्यानं आणि पर्यटन स्थळं मात्र पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. खासगी कार्यालयं आणि सरकारी कार्यालयं 50% क्षमतेनं सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हॉटेल्स सुद्धा 50% क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतील. नाट्यगृह आणि थिएटर्स 50% क्षमतेनं सुरू असतील. मॉल्स सुद्धा सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील. शाळा महाविद्यालयं मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. लग्न कार्यासाठी 50 जणांनाच परवानगी आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी 2 डोसेस घेणं ही अट ठेवण्यात आलेली आहे. लसीचे 2 डोस घेतलेले असतील तरच प्रवास करता येणार आहे. मुंबईतल्या लोकल ट्रेनवर मात्र अद्याप कोणतेही निर्बंध घातले गेलेले नाहीत. आता राज्यामध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयातील खाटांची मागणी एका निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलं. सध्या लावलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला. गर्दी टाळणे हाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ते गर्दी का टाळायची, तर कोरोनाची संख्या 2 किंवा 3 दिवसामध्ये दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राला आता म्हणजे काल परवा 40-45 हजाराच्या दरम्यान जर का दररोजची वाढ असेल तर अशा पद्धतीचे निर्बंध लावणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि म्हणून आता जे निर्बंध आहेत त्यातले दिवसा जमावबंदी आणि रात्री त्या ठिकाणी बिलकुल स्ट्रिक्टली नाईट कर्फ्यूज अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी झालेल्या आहेत. शाळा कॉलेजेसला पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. फक्त परीक्षा मात्र पूर्ण वेळेवर होणार आहेत आणि म्हणून त्याची पण नोंद पालकांनी घेण्याची गरज आहे. सगळ्याच म्हणजे मंदिरांमध्ये असो, धार्मिक सगळ्या स्थळांमध्ये असो, एका वेळी जास्त गर्दी करू नये हाच त्यामागचं स्पिरिट लक्षात घ्यावं. आणि टप्प्याटप्प्याने मंदिरं बंद नाही केलेले, पण टप्प्याटप्प्याने जर आपण सामाजिक अंतर पाळून एकावेळी 40-50च्या वर असू नये अशी गर्दी जर केली तर मला वाटतं त्यातला काही अडचणीचा विषय असू शकत नाही. गर्दी होत असेल त्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला निर्बंध आणायचे आहेत. मग त्या ठिकाणी जे काही निर्बंध लावणं शक्य असेल, जर गर्दी होत असेल तर काही तुमच्या दारूंच्या दुकानांमध्ये, वाईन शॉप्समध्ये, तर त्याही बाबतीतले शेवटी गर्दी टाळली पाहिजे असे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून काहीच आपल्याला अडचण नाही. राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आणि दुसरीकडे ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सांगलीमध्ये 56 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 92 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 56 विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची लागण झाल्याचा रिपोर्ट आलेला आहे. सध्या सर्व मुली कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतल्या आहेत, पण त्यांचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट काल शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. आमचे प्रतिनिधी सांगलीतून आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, इतके दिवस या मुली कोरोना बाधित होत्या, मात्र त्यांना ओमायक्रॉनची लागण झालेली होती हे स्पष्ट झालेलं नव्हतं. ज्यावेळी कळलं त्यावेळी काय प्रतिक्रिया होत्या?
श्वेता, बघितलं तर 25-26 डिसेंबरला मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS मध्ये शिकणाऱ्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षाच्या काही मुली ह्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या आणि त्या संपर्कात आलेल्या मुली, इतर काही मुली, एकूण 92 मुली विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या जे मिरज शासकीय रुग्णालय इथं ऍडमिट करण्यात आलं होतं. परंतु त्याच वेळी त्यांचे काही ओमायक्रॉनची टेस्टची चाचणी घेण्यात आली आणि जिनिंग सिक्वेन्सच्यामुळे ते हे रिपोर्ट काल प्राप्त झालेत आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकूणच खळबळ माजली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं की कारण का ही मुलं व्यवस्थित असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आलं आणि त्यामुळे कोणती काळजी करायची नाही. परंतु ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या ह्याच्यामुळं हे चांगली एकूणच खळबळ मिळाली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सांगितलंय कोणती काळजी करण्याची गरज नाहीये, कारण का ही विद्यार्थिनी योग्य ते उपचार घेऊन ज्या काही पुढच्या वैद्यकीय शिक्षणासाठी घरी गेलेत काही लोक आणि काही महाविद्यालय शिक्षक आहेत. बरं. श्वेता, आसिफ, सध्या सांगलीमध्ये ओमायक्रॉन बाधित कोणी रुग्ण आहेत का, किंवा एकूण कोरोनाचे किती रुग्ण आहेत, काय सध्या प्रशासनाची तयारी आहे? श्वेता, बघितलं तर कोरोनाचे ज्यावेळी ही मुलं विद्यार्थी पॉझिटिव्ह आले त्यावेळी थोडे बहुत 10 ते 15 हा जिल्ह्याची आकडेवारी होती. परंतु आता जिल्ह्याची सध्याची आकडेवारी, उपचार घेण्याची आकडेवारी ही 500च्या घरात गेलेली आहे आणि सध्या साधारणतः दिवसाला 100 रुग्ण घावत आहेत आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं जे काही कोरोनाच्या चाचणीचा वेग वाढवा, त्याचप्रमाणे कोरोनाच्या जे काही त्रिसूत्रीचं आहे ते तंतोतंत पालन करा. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये रात्री नाईट कर्फ्यू आणि इतर ज्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश करण्यात आला आहे, त्याच पद्धतीने महापालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी महापालिका कारवाई करते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी हे असेल, बाजार असेल किंवा लग्न असेल किंवा इतर त्या ठिकाणी राजकीय त्या ठिकाणी जाऊन. आसिफ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे सांगलीच्या मिरज या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या एकूण 92 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनी या ओमायक्रॉन बाधित होत्या हे नुकतंच कळलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ माजलेली एकूणच मिरजमध्ये आणि सांगलीमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या विद्यार्थिनी आहेत त्या आता कोरोनामुक्त झालेल्या आहेत आणि त्या आता बऱ्या झाल्या आहेत. राज्यामध्ये मागील 24 तासात कोरोनाच्या 44,388 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 12 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 15,351 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळालाय. राज्यातला मृत्यू दर हा सध्या 2.04% इतका आहे. राज्यामध्ये सध्या 10,76,996 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा जास्त असल्यामुळे सर्वांनीच खबरदारी बाळगण्याची गरज आहे आणि नियमांचं पालन केलं तर कोरोनाचा धोका हा निश्चितच कमी होऊ शकतो, असं देखील सांगितलं जातंय. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. 5 जानेवारीपासून 9 जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी आहे एका दिवसातली. 26,538 पासून 6 तारखेला 36,000, त्यानंतर 7 तारखेला 40,925, 8 जानेवारीला 41,434 इतके एका दिवसातले रुग्ण होते, तर काल 9 जानेवारी रोजी 44,338 इतकी एका दिवसातली रुग्णसंख्या आहे. राज्यानंतर आता मुंबईची आकडेवारी पाहूयात. मुंबईमध्ये मागील 24 तासात 19,474 रुग्णांची नोंद झाली. उपचार सुरू असताना 7 रुग्णांचा मृत्यू झालाय. मात्र किंचित दिलासा मिळालाय, कारण शनिवारच्या तुलनेमध्ये कालची रुग्णसंख्या ही 844 कमी झाली. त्यामुळे रुग्णसंख्या 20,000च्या आत आली आहे. मात्र त्यामुळे धोका टळला असं म्हणता येणार नाही. परिणामी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहेच. सर्व नियमांचं पालन केलं तर कोरोनावरती नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचं पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसं झालं तर 19,474चा जो आकडा आहे तो पुढील काही दिवसांमध्ये आणखी अजून कमी व्हायला मदत होईल. आता 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत. एकीकडे राज्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून राज्यामध्ये हे नवे निर्बंध लागू सुद्धा झालेत. तर तिकडे देशपातळीवरती कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आढावा बैठक घेतली. त्यामुळे देशभरात कोरोना परिस्थितीनुसार काही निर्बंध लागणार आहेत का याकडे देखील लक्ष लागले देशवासियांचं.
राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेले निर्बंध आणि शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. राज्यामध्ये ग्लास सुरू क्लास बंद अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लोटून आर्थिकदृष्ट्या दुबळं करण्याचा राज्य सरकारचा उद्योग असल्याची टीका त्यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलताना केली. देशी विदेशी दारूवरचा कर कमी करायला एका बाजूला तत्परता दाखवत आहे, दारूची दुकानं सुरू ठेवत आहे. म्हणजे ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद ठेवायचा अशा पद्धतीचं धोरण या राज्यामध्ये या सरकारनं खऱ्या अर्थानं अवलंबलेलं आहे. आणि एका पिढीशी त्यांच्या जीवाशी हे सरकार खऱ्या अर्थानं खेळत आहे. आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे. पूंछ जम्मू नॅशनल हायवेवरील वाहतूक बर्फवृष्टीमुळे प्रभावित झाली आहे. बिंबेर गली ते सुरणकोट पर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. रस्त्यावरती साचलेला बर्फ काढण्याचं काम वेगानं सुरू आहे आणि त्यामुळे हा बर्फ हटवल्यानंतरच वाहतूक सुरळीत होऊ शकेल. तुफान बर्फवृष्टी होत असलेल्या जम्मू काश्मीरच्या तंगधर सेक्टरमधून सुद्धा 3 रुग्णांना बीएसएफनं एअरलिफ्ट केलंय. कुपवाडा जिल्हा प्रशासनानं या रुग्णांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. या 3 रुग्णांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या 3ही रुग्णांना तंगधरमधून एअरलिफ्ट करून वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा मुख्यालयामध्ये नेण्यात आलं. तंगधर सेक्टरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे या भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरती बर्फ आणि चिखलाचं साम्राज्य असतं. या बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आता आपण इथेच थांबतोय. मात्र सगळ्या इतर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा आणि घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सचं पालन करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज.